जय गुरु. कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता श्रोत्याची अवधान श्रोत्यांचं जर असेल, लक्ष वक्त्याच्या शब्दाकडे जर श्रोत्यांचं असेल, तर वक्त्याच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दामध्ये प्रभाव येतो. ती शक्ती कोणाची आहे? वक्त्याची की श्रोत्याची? ही श्रोत्यांची शक्ती, वक्त्याची नव्हे. वक्ता नुसतं बोलायचं कार्य करत असतो, पण जो श्रोत्यांचा भाव जो प्रकट होतो, तो भाव वक्त्यापर्यंत येऊन पोहोचतो. आणि श्रोत्यांच्या भावाप्रमाणे शब्द हृदयातून बाहेर पडतात, वाणीच्या माध्यमातून बाहेर. आणि म्हणून श्रोता सुद्धा वंदनीय आहे, नमस्काराला पात्र आहे. श्रोते, श्रोत्यांशिवाय वक्त्याच्या शब्दाला, वक्तव्याला कुठलीही किंमत नाही. आणि म्हणून माऊलींनी श्रोत्यांचा गौरव केला. आता श्रोत्याची अवधान. त्याचा परिणाम पुढे सांगतात, तेव्हा वक्त्याचे वक्तव्य फुलिते. वक्त्याचं वक्तव्य तेव्हा फुलेल जेव्हा श्रोता लक्ष देऊन ऐकतो. आणि म्हणूनच या ठिकाणी श्रोत्यांना जेवढं महत्व आहे, तेवढंच महत्व वक्त्याला. वक्ता आणि श्रोता या दोघांमधलं जे नातं आहे, या नात्यांविषयी काय होतं? श्रीमद भागवताच्या महात्म्याला काल आपण या ठिकाणी ऐकलं. भक्तीचं दुःख दूर कसं केलं, धुंदुकारीचा उद्धार कसा झाला. आणि या महात्म्याला पूर्ण विराम देऊन आपण आज श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करत आहोत. श्रीमद भागवताचे एकूण 12 स्कंद आहेत. किती स्कंद आहेत? 12. या 12 स्कंदाला भगवंताच्या 12 प्रकारच्या लीला म्हटलेल्या आहेत. त्या भगवंताच्या लीला आहेत. परमेश्वरापर्यंत पोहोचण्याकरिता जीवाला या सीड्या चढायच्या आहेत, पायऱ्या चढायच्या आहेत. या पायऱ्या आहेत, जिना आहे. आणि या पायऱ्याचे 12 पायऱ्या. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11व मन आणि 12वी बुद्धी. जोपर्यंत बुद्धीचा विकास होत नाही, बाबांचं आसन आलेलं आहे. गुरुनाथ लहानजी महाराज, सद्गुरुनाथ सत्यदेव बाबा महाराज, सद्गुरुनाथ शंकर बाबा महाराज. जगाच्या
पाठीवर दोनच प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? पहिला प्रश्न आहे की परमात्म्याने आपल्याला मानव जन्मामध्ये घातलं. आपण मानव जन्म प्राप्त केला. सब जन्म बार बार मानव जन्म एक बार. तर या मानव जन्माला प्राप्त केल्यानंतर आपलं सार्थक कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, आपलं हित कशात आहे? काय केलं पाहिजे? हे जीवन जे परमात्म्याने आपल्याला दिलं, हे जीवन कसं जगावं हा पहिला प्रश्न. कसंही जगावं. ते चार पायाच्या गुरामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहील का? काही खावं, कुठेही पडावं, नाही ते पाहावं, जीवाचा उद्धार होईल का? जगावं कसं हा पहिला प्रश्न जीवनामध्ये उद्भवतो. पहिला प्रश्न जगावं कसं. आता जगावं कसं याचा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळत असेल तर ते उत्तर फक्त तुम्हाला एकाच शास्त्रात पाहायला मिळते आणि ते शास्त्र आहे भगवद्गीता. भगवद्गीतेला शास्त्र म्हटलंय. मग पहिला प्रश्न जर सोडवता आला तर दुसरा प्रश्न निर्माण होतो आपल्यामध्ये. जगतात आलं आपल्याला तर मरताही आलं पाहिजे ना. कुठेही मरावं का, कधी मरावं का नाही. या भक्तीचा सारच काय, भागवत श्रवण करण्याचं फळ काय? भागवत श्रवण केल्याने पुण्याचा संग्रह होतो, पातकाच्या राशी भस्म होतात आणि या पुण्याच्या प्रभावाने तुमच्या जीवनाचा शेवट गोड होतो. हे फळ कधी प्राप्त होते जीवाला? हे फळ तेव्हा प्राप्त होते जेव्हा अंत समय येतो, अंत काळ येतो, परमात्मा आपल्या पाठीशी आहे. संतांनी याचसाठी केला अट्टहास, शेवटचा दिसत घोड व्हावा. मरावं कसं या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला दुसरं शास्त्र हाती घ्यावं लागेल आणि त्या दुसऱ्या शास्त्राचं नाव आहे श्रीमद भागवत शास्त्र. गुलाबराव महाराज ज्ञानेश कन्या, प्रज्ञाचक्षु भागवताविषयी आपलं मत प्रकट करतात. Jai Jai
शमी ऋषींच्या गळ्यामध्ये माझ्यासारख्या राजांनी पांडव कुळातला राजा एक मेलेला साप टाकला. ज्या कुळावर ज्या घराण्यावर अखंड कृपा द्वारकाधीशाची राहणी कृष्ण परमात्म्याची राहणी त्या पांडव कुळातला मी एक राजा आज शापित आहे. माझं आयुष्य फक्त 7 दिवस आहे. 7व्या दिवशी अक्षर नावाचा नाग साप मला दंश करला. माझं मरण डोळ्यासमोर आहे. आयुष्याचे जे उरलेले दिवस आहेत किंवा मरायच्या आधी प्रत्येक जीवाने काय केलं पाहिजे, मरायच्या आधी काय करावं, कसं मरावं, मरायच्या आधी साधना कुठली करावी हे मला सांगा. जेणेकरून माझ्या हातून घडलेल्या अपराधाच्या राशीतून स्वतःला उघडता येईल. सर्व सप्त ऋषींना प्रार्थना केली. पहिला प्रश्न आहे भागवतातला, मरायच्या आधी काय करावं. आणि सकाळी मी सांगितलं जीवनामध्ये 2च प्रश्न असतात. परमेश्वराने जर आम्हाला जीवन दिलं, मानव शरीर दिलं जगण्याचं, पण जगावं कसं हा महत्वाचा मुद्दा आहे. मायेचा एवढा जीवावर प्रभाव पडलेला आहे, मायेच्या आधी जाऊन जीव हा नाही त्याला आपलं. मी आणि माझं या शब्दामध्ये गुरफटलेला हा जीव शेवटी दुःखाची प्राप्ती करून येतो. ज्याला मी म्हणत आहोत
ते शरीर आहे आणि हे शरीर माझं नाशिवंत आहे. एक दिवस याचा त्याग करावाच लागेल, सोडावंच लागेल. मग जे आपलं नाही, ज्यावर आपला अधिकार नाही, त्याला आपण मी म्हणतो. दुःखाला कारण आहे. माऊलीने ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये एका ठिकाणी म्हणतात, दुःखाचं कारण सांगतात माऊली. देखिले पुढिलाचे बोले आहुले महागीले तरी दुःख का होईले घनोघरा. दुसऱ्या तो बोलला आहे आणि काही कारणानिमित्त तुम्हाला त्यांनी सोपवलं. काही वेळेपुरतं हे ओझ तुमच्याकडे राहू द्या. हे ओझ, हे गाठोड तुमच्याकडे राहू द्या. मोठ्या उत्साहाने ते गाठोड डोक्यावर घेऊन निघा. अचानक मधात त्याला काही जवळची लोक मिळाली. त्यांनी विचारपूस केली, अरे बाबा कुठे निघाला? म्हणे गावाला. हे गाठोड कुणाचं रे? हे ओझ कुणाचं? म्हणे माझं. आता सर्व घटी राम देहा देही येतो, हा भाव ज्याच्या ठिकाणी प्रकट झाला, मग आपलं काय तुमचं काय? माऊलीने तर विश्वात्मक दृष्टीने जगाकडे पाहिलं. हे विश्वची माझे घर. अरे मी एकटा नसून विश्वच माझं, मी विश्वात आहे. मग माझं तुझं हा शब्द उरला कुठे? मीपणाचा भाव ज्या दिवशी आमच्यातला नष्ट होतो त्या दिवशी शिव तत्व आमच्यातलं प्रकट होतं. मी आणि तू हा भाव आमच्या ठिकाणी म्हणजे जीवाचा भाव आहे. आणि जीव अज्ञानी असल्यामुळे तर्क वितर्कामध्ये मनोनी संशया होई तो. आता ज्ञानेश्वरीबद्दल आपण बोलायचं ठरवलं तर एक ओवी महत्वाची आहे माऊली. संशया होई थोर आणि पाप नाही घोर, अविनाशाचे बाहुर प्राणी असे. बुद्धीचा विकल्प आहे, बुद्धीचा विग्रह आहे. बुद्धीच्या ठिकाणी अज्ञान आहे, त्यामुळे ती तर्क वितर्कामध्ये पडलेली आहे. आणि या तर्क वितर्कातून निर्माण होतात त्यांना शंका हे नाव आहे. आणि शंका एकटी नसून कुशंकेला सोबत ठेवते. शंका निर्माण झाली की कुशंका तिच्या सोबतीला आहे. एक शंका संपली की लगेच दुसरी निर्माण होते. हा बुद्धीचा प्रकार आहे. दुःखाचं मूळ कारणच आहे. जेव्हा याला विचारलंय गाठोड कुणाचं, ओझ कुणाचं डोक्यावर तुझ्या,
ज्यांनी सांगितलं अरे बाबा माझंच की दुसरं कोणाचं आधार आहे? मग याने माझं म्हटल्यानंतर ज्यांनी याला विचारलं तो अधिकारी आहे, तो काही सामान्य नाही, विचारणारा अधिकारी आहे. अरे कुठं निघाला तो? यांनी सांगितलं मला पंढरीला जायचं. पंढरीला आणि एवढं मोठं काम यांनी मनाने उत्तर दिलं साहेब खाण्यापिण्याच्या वस्तू आहे, अंतरला पांघरून आहे. साहेबांच्या मनात शंका निर्माण झाली. साहेबांनी विचारलं मग मला हे गाठोडं उघडून दाखवलं. यांनी निशंक होऊन ते गाठोडं उघडायचा प्रयत्न. आता ज्यांनी हे गाठोडं याच्या डोक्यावर दिलं होतं ते गाठोडं एका व्यापाऱ्याचं होतं. त्यामध्ये व्यापाराकरिता घेतलेल्या वस्तू होत्या, महागड्या वस्तू. आणि तो आपलं वजन दुसऱ्याच्या डोक्यावर देऊन सुटका करायला निघाला. एवढा स्वार्थ. साहेबांनी पाहिलं, साहेबांनी रोखला. अरे एवढा हजारो रुपयांचा वस्तू तू घेऊन जात आहे, काही कर भरला की नाही? कर तर भरावा लागेल की नाही? कर वसुली करायलाच मी बसलो आहे. जोपर्यंत तू या वस्तूचा कर भरणार नाही तोपर्यंत मी तुला पुढे जाऊ देणार, पुढे जाऊ देणार. आता याला पश्चाताप झाला. माझं म्हटलं या शब्दाने हे दुःख प्रकट. ते गाठोडं माझं नव्हतं. स्वार्थापायी अज्ञानापायी त्या गाठोड्याला माझं म्हटलं मी. शेवटी मला याचा कर द्यावा लागेल. साहेबांनी त्याला कर मागितला, टॅक्स मागितला. मग याची चूक याच्या लक्षात. चुकलो, अपराधी मीच आहे. लगेच त्यांनी साहेबांना सांगितलं साहेब माझं चुकलं, विनाकारण या गाठोड्याला मी माझं म्हटलं, हे माझं नाही आहे. हे गाठोडं मला दुसऱ्याने काही वेळा पुरतं दिला, नुसती जोपासना करायला मी घेतला. जोपर्यंत हा म्हणत होता की हे गाठोडं माझं आहे तोपर्यंत त्याला सुटका मिळाली नाही, तो पुढे जाऊ शकला नाही. पण जेव्हा त्याने कबूल केलं हे गाठोडं माझं नाही आहे, या गाठोड्याचा मालक कुणी वेगळा, मी नुसतं वाहक आहोत, तेव्हा कुठे त्याला सुटका. जीवाची ही स्थिती. जीव म्हटलं की तुम्ही आम्ही सर्व आलो. नाशिवंत हे शरीर आहे, नाशिवंत देह जाणार, खाईल हा काळ केव्हा. उद्या करायचे आज करा काही, पण माणूस नेहमी उद्यावरच टाकत असतो.
उद्याला कोणी पाहलं उद्या घडीचा नाही भरोसा. सेवा घडवून घेतो, सेवा करवून घेतो. माझ्यावरचा प्रसंग मी दरवर्षी सांगत होतो. एका रामनवमी मध्ये मी जेव्हा आलो तेव्हा बाबांनी आधीच निरोप ठेवला. म्हणजे बिहारी महाराज आल्यावर त्यांना माझी भेट द्यायची. नमस्कार करायला गेलो. बाबांनी सांगितलं आजचं भागवत होणार नाही. का आजचं भागवत तुम्ही असं करा, लगेच निघा धामणगावला जा, स्टँडर्ड डॉक्टरांकडे चेक करू. आता ज्याला म्हणजे कुठला त्रास नाही हो, कुठला मी आश्चर्यात पडलो की माऊलींनी मला धामणगावला जा अशी आज्ञा केली. सकाळचं भागवत होणार नाही इथपर्यंत बाबा पडले. माझीच गाडी घेऊन बाबांनी मुलगा सोबत दिला, पैसे त्याच्या जवळ दिले गुरुदेवाने. धामणगावला पोहोचलो, स्टँडर्ड डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर साहेबांनी पाहिलं, आश्चर्यात पडले. जर तुम्ही अर्धा तास उशीर केला, 1 तास उशीर केला तर काय घडलं असतं. मी आश्चर्यात पडलो. तोपर्यंत मला काही जाणवलं नाही. आणि जेव्हा टेबलवर डॉक्टरांनी घेतलं आणि अशी अवस्था झाली की माझं मलाच कळलं की मी कोण्या दुनियात आहे, कोण्या जगात. ही घटना 10:35 असेल. 2 वाजेपर्यंत मी त्या स्थितीमध्ये पडलो. दोन वाजता जेव्हा मी उठलो, डॉक्टर साहेबांनी ते सलाईन वगैरे काढले. बाबा इथं बोलायला, जुना आश्रम आपला. बाबा आश्रमात बोलायला, बांधकाम नव्हतं नाही. एक गाडी दुरुस्त केली आणि एक गाडी बिघडली. एक गाडी बिघडली, एक गाडी दुरुस्त. माऊलीच्या समोर आहे. सर्वांवर लक्ष आहे माझ्या माऊली. पण नेमकी जी गाडी घेऊन मी गेलो तीच गाडी बिघडली ना. काही केल्या चालू होईल. दुपारचं भागवत चालू करायचं म्हणजे काय, मी दुरुस्त झालो, मी व्यवस्थित झालो. 3 वाजता येऊन भागवताला सुरुवात. म्हणजे मेल्याला जीवनदान देण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना समर्थ ही पदवी आहे. सर्वांना समर्थ म्हणतो का आपण? समर्थ आहोत आपण, जीव आहोत.
ते जीव नाही. आपल्या मागे अनेक प्रकारची दशा आहे. जीव म्हटलं की दशा आहे. दशा म्हटलं की व्यथा आली. आणि व्यथेला कारण हे भोग आहे संसारातले. आणि भोगामध्ये पाडणारे विषय आणि जीव अज्ञानी असल्यामुळे त्या विषयामध्ये अडकून पडतो. भोग भोगता वाटे सुख. भोगताना सुख वाटते, चांगलं वाटतं. जेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागतात तेव्हा मात्र दुःख होतं, पश्चाताप. अज्ञानपणामुळे आम्ही ते बोझ देवाच्या डोक्यावर, सद्गुरूंच्या डोक्यावर लागतो. कर्म आमचे, चुकलो आम्ही, आणि कुणाच्या डोक्यावर लागायला निघालो? सद्गुरू, तुम्ही सांभाळा, तुम्ही सांभाळा. पहा, इथं जेवढे येणारे आपण लोक आहोत ना, ते सर्व बाबांच्या डोक्यावर ओझं लादायला येतो. कुठलं ना कुठलं स्वार्थ प्रत्येकाच्या ठिकाणी. आमच्या आम्हाला बहिणी म्हणतील आमचा काही स्वार्थ नाही बा, पण एवढं तुम्हाला साल सुखी ठेवा बाबा. म्हणजे स्वार्थ आलं. या सर्व तापातून दूर करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे त्यांना सद्गुरू ही पदवी आहे. आणि म्हणून समर्थ सद्गुरू आणि सर्वसामान्यामध्ये सर्वसामान्यासारखे राहतात, परंतु देहाविषयी ज्यांना कुठलंच काही नाही. बाबाजवळ बसा, बाबांची चर्चा ऐकायला गेली, काय माझ्या शरीराची प्रत्येक पार वेगळं गेले तो म्हणतात की एवढे ऑपरेशन सामान्य माणूस सहज करू शकतात. भोगे का सामान्य माणूस? आपण एक डोळ्याचं ऑपरेशन करायला गेलो तर 4 महिने त्याचा चिंता. डोळ्याचं ऑपरेशन, डोळ्याचं ऑपरेशन, डोळ्याचं ऑपरेशन. माझं शरीर सर्व चिरलं म्हणायचं. एवढं मोठं सामर्थ्य त्याने करायचं. सहन करण्याची ती शक्ती आहे. आणि सर्वांना जीवन जगण्याचं सामर्थ्य देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. सर्वांना त्यांच्या मनासारखं ते देऊ शकतात. आणि म्हणून या स्थानाला शक्तीचं पीठ हे नाव दिलं. काय पिंपळ कुठा शक्ती पीठ. माझे सद्गुरू समर्थ आहे. देहाविषयी त्यांना कुठलाही मोह नाही. जगासारखे वर्तावे, आपल्या अंतरीचे कळून द्यावे. जनी असोनी जनार्दन व्हावे एनी रीती. कधी कधी बाबांच्या लीला पाहायला मिळतात. आणि बाबांच्या ज्या लीला आहेत कला बाबांचीच आहे. कोणाच्या बुद्धीमध्ये काय प्रश्न निर्माण होईल सर्व कला त्यांची आहे.
सर्व कला आणि देही असून जे विदेही आहेत म्हणून त्यांना परमहंस ही पदवी. अवस्था 4 असतात. त्या 4 अवस्थेमधून तिसरी अवस्था जी आहे ती तुर्य आहे. आणि तुर्येतून पलीकडे जे गेले ते उन्मनीमध्ये गेले. मला हे उन्मन झालं आणि उन्मनी अवस्था ज्यांना प्राप्त झाली त्यांना परमहंस ही पदवी द्यावी लागत नाही, ती प्राप्त होते. समर्थ सद्गुरु परमहंस श्री शंकर बाबा की. परीक्षित राजा या विचारात आहे की मला एखादा सद्गुरु भेटावा. सप्त ऋषींना विचारायला गेले. सप्त ऋषींना विचारलं माझं आयुष्य 7 दिवस आहे, मरायच्या आधी मी काय केलं पाहिजे. भागवतामध्ये श्लोक आहे, पिंडे पिंडे मतिये भेदना, पिंडे पिंडे मतिये भेदना, कुंडे कुंडे नवनवया, वेगवेगळ्या विचाराचे लोक, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाची मती, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. जे ज्येष्ठ होते महात्मा त्यांनी सांगितलं की तुम्ही आता परमेश्वराला शरण जा, अनन्य व्हावे. कारण परमात्म्याचं वचन आहे, जो मला येतो अनन्य शरण तयाचे चुकवी कवी जन्म. एका परमात्म्याशिवाय आता कोणी नाही. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. एक तत्व असलं पाहिजे. माणसाने भटकूच नाही. एकदा माझ्या गुरुचे पाय धरलेत ना, मग जगाचं वैभव किती पाहायला मिळालं ते माझ्या कामाचं नाही. कलियुगाचा प्रभाव. लाखों गुरु है जग समय पर, एक भी नहीं काम का. सब स्वार्थ होके आखरे डंका बजाते नाम. विश्वास का गुरु एक है, बाकी नहीं कुछ ध्यान. जो सांच की पहचान दे ऐसे गुरु पर जा. आणि म्हणून तुलसीदास महाराजांनी मोठं सुंदर लिहिलं सद्गुरु विषयी. सत्य की राह बताई गुरुदेव जी ने, सत्य की राह बताई गुरुदेव जी ने, सत्य की राह बताई गुरुदेव जी ने, सत्य की राह बताई. मेरे मन की लंका जलाई, मेरे मन की लंका जलाई.
गुरु अनेक असतात, लाखो गुरु व्हायचे, गुरु लाखो असतात, पण जीवनामध्ये सद्गुरूचं स्थान काही आगळं वेगळं आहे. जन्मानंतर जीवनामध्ये पहिलं गुरुचं स्थान जर कोणी असेल तर ते आई आहे. तिनेच माझी करांगोळी धरली, तिनेच मला चालायला लावलं, शब्दाचं ज्ञान तिनेच दिलं. बरोबर आहे का? पहिले गुरु कोण आहे? दुसरे गुरु वडील. त्यांच्या संस्कारामुळे आज आपण इथे गुरुच्या पायाजवळ बसलो. बरोबर? नाहीतर तुमचं वय काय आहे? कंचे खेळणे, गिल्ली दांडू खेळणे नाही. एक वडिलांचे सण. पण दुसऱ्या क्रमांकावर माझे वडील माझे गुरु की त्यांनी चांगले संस्कार. लहानोजी बाबांच्या दर्शनाला लहानपणीच मला घेऊन जायचं. जो प्रसाद मला सद्गुरु कृपेचा मिळतोय, माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे मिळतोय. भूलो सभी को तुम मगर माँ बाप को भूलना. जीवन में सब कुछ भूल जाओगे चलेगा, लेकिन जिन्होंने हमें जन्म दिया ऐसे माता पिता को कभी भूलने का प्रयास ना करो. जिस दिन माता पिता को भूल जाओगे दुनिया में तुम्हारी कोई कीमत नहीं करेगा. याद है? आणि मग तिसरे गुरु मला मिळाले शालेय जीवनामध्ये. मराठीचे गुरु, इंग्रजीचे गुरु, इतिहासाचे गुरु मिळाले. गुरु किती भेटले? दत्तप्रभूला 24च मिळाले. दत्तप्रभूला 24च मिळाले. सूर्य, चंद्र, अग्नी, वारा, अजगर हे दत्तप्रभूचे गुरु. आपल्याला त्याहीपेक्षा जास्त मिळून आहे गुरु. कोणी आलं की 2 गोष्टी सांगून जातो, कोणी आलं की 2 गोष्टी सांगून जातो. गुरु अनेक असतात ज्यांच्यामुळे व्यावहारिक ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. या संसाराविषयीचा मोह निर्माण करणारे गुरु अनेक आहेत. संसार पाशामध्ये अडकवणारे गुरु अनेक आहेत. पण परमार्थाकडे वाटचाल करायला लावणारे जे असतात ते सद्गुरु, जे जीवनामध्ये आपल्याला साधक बनवतात ते सद्गुरु. कृपा करी गुरुदेव ने हम पे, कृपा करी गुरुदेव ने हम पे, अपने पास बुलाया है. देकर दीक्षा मुझ जैसे साधक हमें बनाया है. सद्गुरु हे तुम्हाला साधना शिकवतात. सद्गुरूच्या संगतीमध्ये जीव सहजच साधना करायला लागतो. पुस्तक
वाचल्याने ग्रंथ वाचल्याने साधक बनू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तो विद्वानच होईल. आणि वंदनीय संतांनी तर ठाम सांगितलं ठामपणे की विद्वानाच्या पुराणिकांच्या आणि अशा सद्गुरूंची संगती जीवाला लाभावी ही उत्कंठ इच्छा परिस्थिती राजांच्या मनात निर्माण झाली. कर्म धर्म संयोगाने त्या वटवृक्षाखाली न बोलवता न निमंत्रित करता शुकदेवजी आले. शुकाचार्य महाराज, मला सांगा मुलांनो, एखाद्या महाराजांची तारीख घेतल्याशिवाय महाराज येतात का? कीर्तन काळाच्या कामात मग मला सांगा, तारीख घेतल्याशिवाय महाराज गावात येतात? आता परीक्षितीला भागवत ऐकायचं होतं. परीक्षितीने शुकाचार्यांना निमंत्रण पाठवलं, माणूस पाठवला, स्वतःहून आले. याला म्हणतात संयोग सौभाग्य. संत का अपने तक आना हमारा सौभाग्य है. जीवन में संत का मिलना हमारा अहोभाग्य है. संत के साथ में बैठ के सत्संग करना यह हमारा परम भाग्य है. लेकिन संतों के साथ में रह के भी अगर हम नहीं सुधरे जैसे थे वैसे, तो हमारा दुर्भाग्य है. संतांच्या संगतीमध्ये राहून आपल्याला आपलं भाग्य बनवलं. सद्गुरु भाग्याचा उदय करतात. सद्गुरु भाग्याचा उदय. श्रीमती सौभाग्यवती शैलजा कृष्णराव देशमुख यांच्या सुपुत्र आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आज भागवतामध्ये 501 रुपया संकल्प सोडलाय. त्या जीवाला परमगती तर दिलीच सद्गुरुरायांनी, पण ती कुठल्याही जन्मात असो आनंद तो जीव राहो. सद्गुरूंची कृपा अखंड आहे आणि अखंड राहणारच यामध्ये शंका नाही. आज पहिल्यांदा माझ्या भागवतामध्ये पैसे येताना पाहते. प्रल्हाद काही द्यायचं का?
हा व्यवहार नाही, हा परमार्थ आहे. आणि हा प्रेमाचा परमार्थ आहे. बिन मागे मोती मिळे न मागे मिळे भीक. परमार्थामध्ये स्वतःकरिता मागणं हे पाहत आहे. पण कोणी जर स्वतःहून तुमच्यापर्यंत येऊन तुमचा सन्मान करतो, तुम्हाला देतो, ही मानवता आहे, प्रेम आहे. आणि प्रेमाची व्याख्या करता येत नाही. प्रेमाची व्याख्या विचारायची असेल, जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला राधा बनावं लागेल. राधा बनल्याशिवाय प्रेम शिकता येत नाही. म्हणून भागवतामध्ये त्याची प्रार्थना आहे, राधा तू प्रतिकृति को कहते हैं राधा. राधा म्हणजे व्यक्ती नाहीये. राधा हा भक्तीचा. आणि घड्याळ सुद्धा आपण कुठेही सोबत नेतो, ती विसरून जातो कदाचित. कधी कधी मोबाईल विसरून जातो, विसरतो. पण पायातली चप्पल कोणी विसरतो? पायातली चप्पल. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मला पायातली चप्पलच बनवून द्या ना. म्हणजे जिकडे जिकडे देव जातील तिकडे तिकडे मी त्यांच्यासोबत. मला देव सोडणार, मी देवाला सोडणार, हा स्वार्थ भाव. सकाम आणि निष्काम हे दोन प्रकार असतात भावामध्ये. पण या दोन्ही भावामध्ये जर लक्ष घातलं तर प्रेम हा मध्यस्थी आहे. आणि हा जो प्रेम शब्द प्रकट होतो, या प्रेमामध्ये जे काही दडलेलं आहे त्याचं वर्णन करता येत नाही. प्रेम छुपाया ना छुपे, ज्या गट परगट होय, गर मुंह कछु बोले नहीं तो नहीं न देता है हो. छुपा त्याला परिस्थिती म्हणतात, जोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये जीव राहत नाही तोपर्यंत त्याला परमार्थ काय कळणार, त्याला तत्व काय कळणार आहे. नेहमी मी उदाहरण देत असतो. आता नवीन एक कुंभार आपले मडकी घेऊन बसला होता उन्हाळ्याच्या दिवसात. आणि ती मडकी एवढी सुंदर होती, तिची रंगरंगोटी केली होती. रंगवलेले मडके, रंगवलेल्या घागरी, काही आकाराने लहान होत्या, काही मोठ्या होत्या, काही माठ होते. गार पाणी प्यावं ही प्रत्येकाची इच्छा असते, म्हणून गर्दी झाली माठ घ्यायला, घागरी घ्यायला. कर्मधर्म संयोगाने एक संत महात्मा त्या दिशेने चालले. त्या कुंभाराकडे
असलेल्या गर्दीला पाहून थबकले, थांबले. विचार केला ही गर्दी कशाची आहे, कशासाठी लोक आले. लक्षात आलं की तिथं माठ विकल्या जातात, तिथं घागरी विकल्या जातात, मातीची भांडी विकल्या जातात. आणि काय कुंडार माठ केले तो, काय रंगरंगोटी आहे. वा वा, ग्राहक यायचे, हा घ्यायचा आणि तो घ्यायचा, आणि मनात आला तो माठ घेऊन जायचा. प्रत्येक माठ आवडीचा होता, प्रत्येक माठ आवडीचा होता. महात्म्यांनी लक्ष घातलं की सर्वात सुंदर रंगवलेलं मडकं एक बाजूला पडलेलं आहे. त्याला कोणी विचारतच नाही. रंगवलं आहे, दिसायला सुंदर आहे, पण त्याची कोणी किंमतच करत नाही आणि कुंभारही त्याला समोर आणत नाही, ठेवत नाही. एका दिशेला ते पडलेलं आहे. महात्म्याला राहवल्या गेलं नाही. महात्म्यांनी विचारलं, म्हणजे दादा मला एक सांगा, सर्व माठ सर्व घागरी तुमच्या लोकांनी नेल्या, मनासारखी किंमत तुम्हाला मिळाली, एकही शिल्लक राहिली नाही. पण सर्वात सुंदर रंगरंगोटी केलेलं तो माठ आहे, तिची घागर आहे, तिची कोणी किंमत का केली नाही, किंवा तुम्ही तिला विकायला समोर का ठेवलं. सर्वात सुंदर. कुंभार हसून म्हणाले की महाराज, रंगरंगोटी सुंदर आहे, रंगरंगोटी सुंदर, पण त्यामध्ये एकच कमी आहे. अहो, त्या सुंदर अशा घागरीच्या बुडामध्ये एक छोटस बारीक छिद्र आहे. आता छिद्र पडलेल्या घागरीला कोणी घेणार आहे आणि म्हणून ती किंमत नाही. महात्म्यांनी म्हटलं, मग मला दिली तर चालेल का. कुंभार हसायला लागला, म्हणजे काय महात्मा आहे, ते फुटकी घागर घेऊन जातात, काय फायदा. पण महात्म्यांना तेव्हा ती घागर मिळाली, कुंभाराने दिली, आणि त्या घागरीला महात्म्यांची संगती लाभली. महात्मा सरळ भगवान शंकराच्या मंदिरामध्ये, उन्हाळ्याचे दिवस, चैत्राचा महिना, आणि त्या घागरीला एका शिंक्यामध्ये ठेवलं आणि त्यात पाणी आणि दूध टाकलं आणि शिवलिंगावर बरोबर ती घागर बांधल्या गेली. भगवान शंकराच्या लिंगावर, पिंडीवर पाणी पडलं. दुसऱ्या दिवशी लोक दर्शनाला यायचे. सर्वात आधी नमस्कार कुणाला करायचा, पिंडेला का त्या घागरीला. आधी घागरीला हात लावायचे, त्या घागरीला डोकं लावायचं, आणि मग शंकराच्या पिंडेवर पडणारं पाणी हातामध्ये घेऊन ती किंमत कुणाला मिळाली, फुटक्या घागरी. कुणामुळे. पण संतांच्या संगतीमध्ये जो आजपर्यंत वाया गेला असं एखादं उदाहरण. वंदनीय तुकडोजी महाराज म्हणतात, आम्ही बी घडलो. इथेही शंका आहे.
आमच्या माय माऊल्या मस्त आनंदाने भजन करतात आणि म्हणतात, आम्ही बिघडलो मी बिघडा भजनाचा सार असा नाही. आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो म्हणजे तयार झालो या आखाड्यात. आमचा आखाडा फार मोठा आहे, आमच्या आखाड्याची परंपरा फार मोठी आहे. आता नांदेडला मी कथेला गेलो मराठवाड्यात. नांदेडला मला नांदेडचे लोक विचारायचे तुमची परंपरा काय? आपल्याकडे काही विचारत नाही, आपण परंपरा विचारतो. नांदेडला ज्यांच्या ज्यांच्या घरी मी गेलो ते मला हेच विचारायचे तुमची परंपरा काय? पहिल्यांदा तर माझ्या लक्षात नाही आलं माझी परंपरा. आपलं कुळ विचारतात की आपलं गोत्र विचारतात, काय विचारतात. पण मी म्हटलं दादा तुमची काय हो परंपरा? मग त्यांनी त्यांची परंपरा सांगितली तेव्हा माझ्या डोक्यात असलं परंपरा आहे, गुरु परंपरा. मग मी त्यांना सांगितलं की आमची परंपरा ज्ञानेश्वर माऊली पासून आहे. ज्ञानेश्वर माऊली पासून हैवती महाराजांपर्यंत. हैवती महाराज तसे लखनौचे राहणारे होते. कुठले? लखनौ. आणि त्यांचा व्यापार ग्वाल्हेरला होता. हैवती महाराजांचा. पण नामदेव राय जेव्हा त्या भागात गेले पंजाब मध्ये, लक्षात ठेवा नामदेव महाराज पंजाब मध्ये गेले. शीख लोक नामदेव महाराजांना जास्त मानतात, गुरु गोविंदाला मानणारे, गुरु साहिब नावाचा ग्रंथ वाचणारे. नामदेव महाराज त्यांच्याकरता एक थोर संत आहे शीख लोकांचे. नामदेव महाराज आणि हैवती महाराज यांची थोडा वेळ संगती घडते. नामदेव महाराजांनी हैवती महाराजांसमोर ज्ञानेश्वराचं वर्णन केलं. हैवती महाराजांनी ज्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलीचं चरित्र ऐकलं, संतांचं महत्व काय आहे आणि ते संत आहेत, हयात आहेत, माऊली होत्या. त्यांनी सर्व काही सोडून निर्णय घेतला की आता आपल्याला जगायचं आपल्या गुरुसाठी. स्वातंत्र्यवीर वेदा सावरकरांनी कविता लिहिली होती स्वातंत्र्यावर. तुझसाठी मरण ते जनना, तुझ बीन जनन ते मरण. हा निर्णय घेतला, निश्चय. आता जगावं तर माऊलीसाठी आणि शेवटचा श्वास सोडावा माऊलीचं नाव. नितांत संत हैवती महाराजांचे ज्ञानेश्वर माऊली.
जेव्हा ग्वाल्हेरवरून निघालेत ना ते, मला काही गुंड भेटले. काही गुंडांनी, डाकू लोक म्हणा, त्यांना लुटायचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना त्या ठिकाणी लुटल्या गेलं, हैवती महाराजांनी माऊलीचा दावा केला. ज्ञानेश्वर 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 शेवटी आपला प्राण वाचवून हैवती महाराज माऊलीच्या कृपेने आळंदीला आले. माऊलीच्या पायावर शेवटचा श्वास घेतला आणि म्हणून त्यांची समाधी माऊलीच्या समाधीच्या समोर आहे. माऊलीचा सोहळा जेव्हा आळंदीमध्ये सुरू होतो तर सर्वात आधी पहिला मान पूजेचा हैवती महाराजांना. सुरुवात कुठं होते? हैवती महाराजांना. पंढरीची यात्रा माहित नसेल लोकांना, पण पंढरीची यात्रा आषाढीची जी राहते ना, तर मंदिरातून पहिली पूजा जी होते ती कुणाची? मंदिराच्या समोर असणाऱ्या पहिल्या समाधीची. आणि पहिली समाधी कोणाची? तुम्ही गेले ना पंढरपूर, विठुरायाचं दर्शन घेतलं, नामदेव पायरीवर डोकं टेकवलं ना, मग नारळ तर फोडलं. मग नारळ कुठं फोडलं? नारळ पहिलं कुठं फोडलं? म्हणजे पहिला मान, पहिला मान त्यांना, नंतर नामदेव पायरीचा मान, मग रावळात जावं लागतं. मग ब्राह्मणाच्या हातून जे काही विधी होत असेल ती होत. पण ब्राह्मणाला सर्वात आधी पूजा कोणाची करावी लागते? पण देवाच्या जवळ जात नाही, पंथ नाही, संप्रदाय नाही, ही जात मानवाने पाळली. या पंथ या पंथ पड़ेगी नाना, होगा सबको अभिमान. वंदनीय तुकोजी महाराज या पंथांनी हे सर्व जातीयवाद माजवणाऱ्यांनी हे केलं. तर आपण सर्व एका लेकराचीच, एका परमेश्वराचीच लेकर आहोत, हे लक्षात ठेवा. आणि संतांना तर जातच नाही. ज्ञात न पूछो संत की जो पूछो तो ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहे तो ज्ञान.
मग जेव्हा परंपरा विचारल्या गेली मराठवाड्यात तेव्हा मी त्यांना सांगितली परंपरा ही परंपरा हैवती महाराजांची कृपा मायबाईवर झाली आणि मायबाईचा पसारा हा वाढला. वंदनीय तुकडोजी महाराज वर्णन करतात. मायबाई का पुरा अंधकार ठेवलाच नाही, अज्ञान ठेवलंच नाही. जीने जगबीच किया उजियारा फुला ब्रह्म नगर ठरवला. या जगाला ब्रह्म दाखवणारी मायबाई आणि त्या मायबाईच्या परंपरेतले आपण आहोत. बाबाच्या परंपरेतले कुणी जर परंपरा विचारली तर अशी परंपरा आणि मराठवाड्यामध्ये मी पाहिलं मला परंपराच विचारतात. मग त्यांच्या परंपरा ते सांगतात स्थानिक ना अशा परंपरा. एक जण भेटला म्हणजे विरोबा म्हाळोबा म्हसोबा म्हणजे कोणाच्या परंपरेतले आहे. मल्ला जय मल्ला खंडोबा माळसापोती असे परंपरा सांगतात. नाशिक भागात तुम्ही असो. शेवटी परीक्षेचे राजाला उपदेश करायला लागले की हे राजा जेव्हा काही नव्हतं, जग नव्हतं, सृष्टी नव्हती, पण परमपिता परमात्मा ज्याला आपण म्हणतो तो मात्र काय नाही. अनादिकालापासून जी ज्योत आहे ती परमपिता परमात्म्याच्या नावाची ज्योत आहे. सृष्टीचा पालन करता तोच आहे परमात्मा. ज्याला स्वरूप नाही, ज्याला आकार नाही, एक दिव्य ज्योत प्रकट झाली आणि त्या परमपिता परमात्म्याच्या ज्योतीपासून 3 किरण प्रकट झाले. या 3 किरणामधून 3 देव प्रकट झाले. या 3 देवांमध्ये एक रजोगुणाचं प्रतीक आहे, एक सत्वगुणाचं प्रतीक आहे, एक तमोगुणाचं प्रतीक आहे. त्याला ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात. आणि जी ओंकार स्वरूपी ज्योत आहे, निर्गुण निराकार ज्याला म्हटलेला आहे, आणि त्याला शिव म्हणतात. आपल्याला देवतांच्याच मागे धावावं लागतं. हे 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. जो मूळ परमात्मा आहे तो निर्गुण आहे, निराकार आहे.
पण त्या निर्गुणातून या तीन गुणाला प्रकट करण्यात आलं सगुण रूपामध्ये. एक रजोगुणाचं प्रतीक आहे, एक सत्वगुणाचं प्रतीक आहे, एक तमोगुणाचं. रजोगुणामध्ये ब्रह्म आहे, सत्वगुणामध्ये विष्णू आहे आणि तमोगुणामध्ये शंकर. आणि म्हणून हे सगुणामध्ये आले म्हणून यांचे लग्न सांगितले. शिवाचं कधी लग्न होते ना? लग्न शंकराचं होते भागवत शिवपुराणामध्ये. ध्यानाचं जे केंद्र आहे ते शिव. योग्याच्या ध्यानामध्ये शिव असतो, ती ज्योत असते. शेवटी ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवता प्रकट झाल्या. शिव स्वरूप परमात्म्याने या तिघांना तीन कार्य सोपवली. ब्रह्मदेवाला कार्य दिलं, तुम्ही सृष्टीची रचना करा. आणि ही सृष्टी निर्माण करताना पंचमहाभूत तयार केली. या पंचमहाभूतामध्ये आकाश तत्व, पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नी तत्व आणि वायू तत्व हे प्रकट झाले. या पंचमहाभूताच्या सृष्टीला निर्माण करणारे ब्रह्मदेव आणि यामध्ये पहिला मानव जो प्रकट झाला तो स्वयंभू नावाचा मनु आहे. पहिला मानव जो प्रकट झाला, जीव जन्मास आला, तो स्वयंभू नावाचा मनु आहे. मनुची वंशावळी ही सर्व मानव जात. आपण जेवढे काही मानव आहोत ना, मनु पासून जन्मात आलेले आहोत. मनुस्मृतीने कोणाचा विरोध नाही केला. तुम्हाला तुमची नियमबद्ध अवस्था कशी असावी हे शिकवतं, नियम सांगितले. पण काही लोक त्याचा अभ्यास न करता त्याचा विरोध करू लागले मनुस्मृतीचा. मनुस्मृतीने आचार शिकवला, मनुस्मृतीने विचार दिला. काही लोकांना स्वतःचा कमीपणा वाटू लागला. यामध्ये उच्च नीचतेचा भाव सुरू झाला आणि म्हणून वादाला कारण झाली मनुस्मृती. अन्यथा मनुस्मृतीचा सखोल अभ्यास केला तर मानव जात कशासाठी निर्माण झाली आणि मानवाचं कर्तव्य काय, त्याचा आचार कसा असावा, त्याचा विचार कसा असावा, त्याच्या मुखातून निघालेला उच्चार कसा असावा, या सर्वांचं दर्शन घडते त्या मनुस्मृतीत. पण ऋषीमुनी लोकांनी मनुस्मृतीला महत्व दिलं. पण काही अज्ञानी लोक त्या मनुस्मृतीला जाणत नसल्यामुळे तिचा विरोध करायचा. लक्षात आलं ना? पहिला मानव जो जन्माला आला तो स्वयंभू नावाचा मनु आहे. पहिली स्त्री जी प्रकट झाली ती शत्रुपा नावाची पहिली बाई निर्माण. पहिलं जोडपं जगाच्या पाठीवर जे प्रकट झालं ते मनु आणि शत्रुपा. मग ब्रह्मदेवानी या दोघांचे संबंध जोडून दिले, दोघांना विवाहबद्ध केलं. आता विवाहबद्ध केल्यानंतर सुखी संसाराला सुरुवात झाली आणि संसाराची उत्पत्ती कार्य सुरू झालं. मनु महाराजांना शतरूपेपासून 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. पहिली उत्पत्ती.
2 मुली, 2 मुलं आणि 3. एकाचं नाव उत्तानपाद ठेवलं, एकाचं नाव प्रियव्रत ठेवलं. पहिला राजा उत्तानपाद. उत्तानपादाचा लहान भाऊ प्रियव्रत प्रख्यात झाले. 3 मुली झाल्या. एकीचं नाव आकृती, दुसरीचं नाव प्रसूती आणि तिसरीचं नाव देवहूती. अशा 3 मुली झाल्या. ही झाली ब्रह्मदेवाची सृष्टी. आता विष्णूची जी सृष्टी आहे ती सत्वगुणाची निर्माण झाली. सत्वगुणाच्या सृष्टीमध्ये सात्विक लोक निर्माण झाले. त्यामध्ये सप्त ऋषी सर्वात आधी. सर्वात आधी सप्त ऋषी. मग काही देवता प्रकट झाल्या. यक्ष, कुबेर, गंधर्व, नाग, पन्नग, चारण हे प्रकट झाले. सत्वगुण वाढवणारी ही सर्व सृष्टी. आणि या संसारामध्ये जेव्हा जेव्हा दोष निर्माण होतील तेव्हा या संसाराचा, या सृष्टीचा विनाश करणारं काम भगवान शंकराकडे सोपवलं. तमोगुणाचं प्रतीक. तमोगुण नाशाला कारण आहे. आणि म्हणून तमोगुणाच्या सृष्टीमध्ये जेवढे काही उत्पन्न झाले हे राक्षस झाले. काय झाले? राक्षस. बरं, ही कथा आहे भागवतात. पण ही सृष्टी आजही आपण पाहतो काय? काही सात्विक वृत्तीच्या लोकांमुळे हा धर्म काय ना. काही सत्पुरुषामुळे, काही संतांमुळे, काही योग्यांमुळे, काही तपस्व्यांमुळे आपण सुरक्षित आहोत. है संत दुनिया में जगे तब ही दुनिया है खड़ी, जो आज तक उनके प्रतापों से नहीं नीचे पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर. वो संत ही का पुण्य है जो आज तक है. हा सत्वगुणाचा प्रभाव. नाहीतर रजोगुणी लोक रजोगुणी लोकांमध्ये स्वार्थीपणाचा भाव जास्त आहे. हे लोक जे जीवन जगतात, मी आणि माझं, मी माझ्या पुरता जगलो पाहिजे, माझ्या परिवारापुरताच मी आहे, मला इतरांची काही समज नाही. रजोगुणाची सृष्टी पाहायला मिळते आपल्याला. त्याला इतरांचं काही भान नाही, इतरांचं काही घेणं नाही आहे, फक्त स्वतः काय करायचं. गौडी गौडी माया जोडी असे लोकही पाहायला मिळतात. आणि तमोगुणाची सृष्टी डोळ्यासमोर आहे. कुठला सण पाहत नाही, कुठला वार पाहत नाही, कुठलं व्रत नाही. ज्या स्थानावर राहतात त्या स्थानाचं महत्व नाही. मनमानी केल्याशिवाय राहत नाही. खायचं ते खातात, नाही प्यायचं ते पितात, नाही करायचं ते करतात. हे राक्षस नाही तर कोण आहे? शास्त्र बाह्य कार्य जे करतात ते राक्षस आजही आहे. अशी ही सृष्टी निर्माण झाली. आकृती पहिल्या क्रमांकाची मुलगी
जेव्हा लग्नाला आले, सर्व गुणामध्ये जे ऋषी मुनी साधू संत यक्ष किन्नर नाग पन्नग चारण हे जे निर्माण झाले, दक्ष यांचा जो राजा आहे त्याला प्रजापती ही उपाधी मिळाली, राजाला प्रजापती. आणि त्या राजाचं नाव रुची आहे. मग पहिली मुलगी जी मनुला झाली आकृती नावाची, ती रुची नाम प्रजापतीला देण्यात आले. पहिल्या मुलीचं लग्न रुची नाम प्रजापती सोबत झालं. रुचिनाम प्रजापती आणि आकृती विवाहबद्ध झाले, परंतु यांना संतती सुख झालं नाही, प्राप्त झालं नाही, म्हणून त्यांचा वंश पुढे दाखवल्या गेला नाही. दुसऱ्या क्रमांकाची प्रसूती नावाची जी मुलगी आहे ती दक्षाला दिल्या गेली. देवांचा राजा दक्ष, आणि त्या प्रसूतीला दक्षापासून 100 मुली झाल्या. किती? 100. आणि त्या 100 मुलीमध्ये श्रेष्ठ आणि ज्येष्ठ जी मुलगी आहे ती सती नावाची म्हटले. या सतीने भगवान शंकरावर नितांत प्रेम केलं. शिवाविषयी तिच्या मनात भाव निर्माण झाला. ती शंकराची उपासक बनली. कठोर तपश्चर्येच्या माध्यमातून सतीने भगवान शंकराला आपलं करून घेतलं. भगवान शंकराने तिच्याशी विवाह केला. सती ही शंकराची झाली. दक्षाच्या मनाच्या विरुद्ध घडलं. आणि म्हणून दक्ष हा मुलीचा विरोधक बनला. दक्षाने मुलीचा विरोध. तिसऱ्या क्रमांकाची जी मुलगी आहे तिचं नाव देवहूती आहे. ही देवहूती सप्त ऋषी जे झाले त्या सप्त ऋषी मध्ये पहिल्या क्रमांकाचे कर्दम ऋषी आहेत. काय? कर्दम. त्या कर्दम ऋषी सोबत देवहूतीचं लग्न पार पडलं. हरे राम 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 हरे हरे, श्री कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. Hare
काही लोकांना एवढी भक्तीची नशाकडून राहिली की त्यांना स्वतःचे भान राहत नाही. बरोबर आहे. शुक्राचार्य परीक्षितेला देवहूतीचं लग्न कर्दमा सोबत लागलं. आता कर्दम ऋषी लग्न करायला तयार नव्हते, कारण ब्रह्मचर्याचं पालन करणारा माणूस तो संसारामध्ये पडेल का? पण स्वयं नारायण चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि सांगितलं मला तुमच्याकडे अवतार घ्यायचा आहे, तुमचा मुलगा म्हणून यायचा आहे. आता आनंदाची बाब आहे, देव जर आपला मुलगा म्हणून येतो. कर्दम तयार झाले. वैशाख शुक्ल पंचमीला कर्दम ऋषी आणि देवहूतीचं लग्न पार पडलं. आता कर्दमाला वाटलं आता पहिल्यांदा गर्भधारणा झाली तर मला पोरगा म्हणजे होईलच, तो देवच आहे अशा पद्धती. पण भाग्यामध्ये काय लिहून ठेवलं असेल हे कोणाला माहित. दैव गुणाला कळे, मानवा दैव गुणाला कळे. पहिल्यांदा मुलगी पश्चाताप झाला. अरे मला कबूल केलं, मी लग्न करायला तयार होतो, तुम्हाला लग्नाला तुम्ही उभं केलं, मी लग्नाला तयार होतो आणि मला मुलगी मागली. बायकोने सांगितलं देवहूतीने अहो धीर धरा, देवाने जर वचन दिलं तर ते तर होणारच की नाही. दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली मुलगी, तिसऱ्यांदा मुलगी, अशा किती मुली झाल्या माहिती आहे? 9 मुली झाल्या, 9 कन्या. आता मात्र कर्दम ऋषीला राग आला की विनाकारण मला संसार पाशामध्ये अडकवतो, संसार पाशामध्ये अडकतो. 9 मुलींचा बाप आता सुटका होईल का? संसाराच्या जाळ्यात अडकल्यानंतर सुटका करून घेणं फार कठीण आहे. आणि मग तेव्हा परमात्म्याचं चिंतन केलं पश्चातापाने, देवा हे काय केलं, विनाकारण मला या प्रपंचामध्ये पाडलं. तेव्हा चतुर्भुज रूपामध्ये भगवंत प्रकट झाले आणि सांगितलं अरे बाबा या 9 मुली तुझ्याकडे ज्या झाल्यात ना, या 9 मुली नाहीये, या 9 प्रकारच्या भक्तीचं स्वरूप, भक्तीच्या पायऱ्या आहेत. काय आहेत 9? भक्तीच्या पायऱ्या. आणि मला जर वैकुंठातून यावं लागते तर पायऱ्या उतरूनच यावं लागेल की खाली. मग या भक्तीच्या पायऱ्या जेव्हा ओलांडून आपण येतो त्याला जन्म म्हणतात. परमेश्वराचा जन्म म्हणजे 9 प्रकारच्या पायऱ्या ओलांडून येणं. आणि म्हणून मी यायच्या आधी 9 प्रकारच्या पायऱ्या तुझ्याकडे तयार करून ठेवल्या. भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची. तेव्हा कुठे धीर दिला आणि 10व्यांदा जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा परमात्मा चैत्र शुक्ल पंचमीला प्रकट झाले. बोले गोपाल कृष्ण भगवान. आणि तो बाळाचा जन्म झाला त्याचं नाव कपिल ठेवल्या गेलं. काय ठेवल्या गेलं? कपिल मुनी, की ज्यांच्यामुळे गंगा सागर क्षेत्राचं महत्व वाढलंय. कशाला जावं लागते गंगा सागरला?
कपिल ऋषींच्या दर्शनाने आपल्याला मनासारखा मुलगा झाला या आनंदामध्ये कर्दमानी आता आपण सर्व संसाराचा त्याग करून निघून जावं परमेश्वराच्या प्राप्तीकरिता हा निर्णय घेतला. पण तेव्हा नारायणाने सांगितलं, अरे बाबा तुम्ही जर आता घर सोडून गेला तर या 9 मुलींचं कसं होईल? ऋण आहे ना बापावर, मुलींचं ऋण राहते की नाही? या ऋणातून तुम्हाला मुक्त होता आणि क्रमाक्रमाने या 9 मुलींचा विवाह 9 ऋषींसोबत लागला. या 9 मुलींमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ जी होती पहिल्या क्रमांकाची, तिचं नाव अनुसूया ठेवलं. काय ठेवलं गेलं? अनुसूया. आणि ती अनुसूया अत्री सोबत तिचा विवाह झाला आणि अनुसूयेच्या इथे ब्रह्मा विष्णू महेश तीनही देव परीक्षा घ्यायला गेले. शेवटी अनुसूयेच्या पतिव्रत धर्माच्या प्रभावाने या तिघांना बालक बनावं लागलं. तो दत्तात्रयाचा अवतार झाला. दत्तात्रय भगवान हे तिघ जण एकत्र आले, ब्रह्मा विष्णू महेश, म्हणून त्यांना दत्तात्रय हे नाव पडलं. मग ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ जेव्हा एकत्र राहायला लागले आनंदवनामध्ये, ब्रह्मदेवाने विचार केला, शंकराने विचार केला, आपण नुसतं अत्री समोर उभं राहायचं का? आपल्याला काही सृष्टीचं कार्य करायचं आहे, काही साधना करायची. आणि व अत्री महाराजांची अनुमती, अत्री महाराजांची आज्ञा घेऊन भगवान शंकर आणि ब्रह्मदेव हे दोघं जण तपश्चर्येला निघून गेले. हे दोघं जेव्हा तपश्चर्येला गेले तेव्हा त्यांनी आपला अंश त्या ठिकाणी ठेवला. अत्रींच्या चंद्राने आपल्या ब्रह्मदेवाने आपला अंश जो त्या ठिकाणी ठेवला त्याला चंद्र मुनी म्हटलाय. चंद्र हा कोणाचा अंश आहे? ब्रह्म्याचा अंश आहे. आणि शंकराने जो आपला अंश त्या ठिकाणी ठेवला तो दुर्वासा नावाने प्रकट झाला. दुर्वासा शंकराचा. मग ब्रह्मदेवही गेले, शंकरही गेले. आता विष्णूचा अंश राहिला तिथं. मग विष्णूने काय केलं? आपणही तीर्थाटनाला जावं, बद्रीनाथाला जावं. आणि म्हणून भगवान विष्णू बद्रीनाथ क्षेत्रामध्ये गेले. नर नारायण जे म्हटले गेले आहे दोन्ही पहाडांना, बद्रीनाथ ते तपश्चर्येचं साधन. नारायण निघून गेले. मग विष्णूने आपला अंश जो काढला तो अंश म्हणजे दत्त. तो अंश म्हणजे दत्त प्रभू. तेव्हापासून एकमुखी दत्ताची उपासना सुरू झाली. षोडश पूजेला महत्व आलं आणि या पंथाचा प्रचार करणारे जे लोक आहेत त्यांनी त्यांना नाव दिलं आनंद संप्रदाय. आनंदाचा वाटप.
ज्या दत्त प्रभूंनी केला तो आनंद संप्रदाय पुढे आला. विष्णूने आपला अंश दत्त रूपामध्ये परिवर्तित करून निरंजन माहूर गाठलं. दत्त प्रभू कुठे गेले? निरंजन माहूर. कळंब चिंतामणी जे आपण म्हणतो, गणपतीचं स्थान 12 वर्षांनी तिथं पूर्ण तुडुंब पाणी भरते. आजही कळंबचं महत्व आहे. दर 12 वर्षांनी पूर्ण पाणी राहते. मूर्ती पाण्यामध्ये असते. 12 वर्षांनी पाणी. ज्या गणपतीचे 12 नाव प्रसिद्ध आहे. नारद स्वतः त्या कळंबला आले आणि गणपतीची प्रार्थना नारदांनी कळंबला केली. चिंतामणी. प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायकम प्रथमं वक्रतुंग च मेकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचम च षष्ठ विकट विनायक सप्तम धूम्र. फार सुंदर ही प्रार्थना. नारद उवाच तरणनिर्धादेवं गौरीपुत्र विनायकं प्रथमं वक्रतुंड च मेकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचम च षष्ठ विकटमेव च सप्तम विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टमं नवम भालचन्द्रं दशम तु विनायकम् एकादशं गणपति द्वादश तु गजाननः द्वादशैतानि नामानि कीर्तनीयं पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. पाठ केली पाहिजे. एक नवग्रह स्तोत्र पाठ केलं पाहिजे लेकरांनी. रामरक्षा काय काय पाठ करायचं या वयात तुम्ही? रामरक्षा, हनुमान चालीसा, गणपतीचे 12 हे महत्वाचे. रोज याचा पाठ केला. परमात्मा सदैव आपलं रक्षण करतो. शेवटी चिंतामणी कळंबला दत्त प्रभू निरंजन माहूरला आले. कळंबला लागून निरंजन माहूर. दत्ताचं मुख्य स्थान, विश्रांती स्थान. आणि या दत्तानी 3 अवतार पुढे घेतले. मग पहिल्या अवतारामध्ये दत्त झाले. पहिल्या अवतारामध्ये दत्तात्रयाचे दत्त झाले. आणि दुसऱ्या अवतारामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून ओळखले गेले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दुसऱ्या अवतारामध्ये नृसिंह सरस्वती म्हणून प्रख्यात झाले. आमच्या कारंजा तालुक्यात, कारंजा लाडला नृसिंह सरस्वती गुरु महाराज गुरु. आणि तिसरा जो अवतार घेतला, अशक्य ते शक्य करतील स्वामी. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट मध्ये प्रकट झाला. आणि
अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरू स्वामी महाराजांनी आपला अंश एक प्रकट केला. तो अंश म्हणजे वासुदेवानंद सरस्वती, ज्यांना टेंबे महाराज म्हणतात, कोल्हापूरला लागले. अशी दत्तावताराची कथा या ठिकाणी सांगतात. उत्तानपाद राजाला 2 बायका होत्या. एकीचं नाव सुनीती होतं, एकीचं नाव सुरुची होतं. पण उत्तानपाद राजा सुनीतीवर प्रेम न करता सुरुचीवर प्रेम करायचा. म्हणजे पहिल्या क्रमांकाला काही महत्व नाही, दुसऱ्या क्रमांकाला जास्त मानणार आहे. म्हणजे 2 नंबरचे काम करणार. जर 2 नंबरची आवडती झाली, 1 नंबरची आवडती झाली, तिला मुलगा झाला ध्रुव. घराच्या बाहेर काढून दिलं. एक दिवस खेळत खेळत ध्रुव बाळ आपल्या वडिलांजवळ आले. सावत्र आईला खपलं नाही. सावत्र आईने त्याला मांडीवरून खाली पाडलं. ध्रुव बाळ जन्म देणाऱ्या आईला विचारतात, आई माझ्या भाग्यात हे सुख नाही का? आईने म्हटलं, बाबा करता करविता तो परमात्मा आहे. मी तर अनाथ आहे, अबला आहे, निर्बल आहे, पण तू त्या परमात्म्याला प्रार्थना कर. अरे म्हणून ध्रुवाने तपस्या केली. चतुर्भुज रूपामध्ये भगवान विष्णू प्रकट झाले आणि भगवान विष्णू नारायणाचा आशीर्वाद वरदान घेऊन ध्रुव बाळ आपल्या महालामध्ये आले. आणि आजचा विश्राम या ठिकाणी कथेमध्ये देण्यात येतो. हरे नमः, हरे नमः, हरे नमः, नमः